पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता तुम्हीच विचार करा, हे पत्र जर अन्य कोणाच्या हाती लागलं तर काय होईल? हो, म्हणून तर मी स्वतः विनंती करायला इथे आलोय की ते पत्र नष्ट करा। काय उगीच काहीतरी संकट उद्भवण्यापेक्षा आणि महाराजांच्या छळाला आपण कारणीभूत ठरण्यापेक्षा हे पत्र धन्यवाद। तुमच्या समोरच हे पत्र फाडून विषय संपून टाकलेला आहे। तुम्ही निश्चिंत राहा। नाही, ते बरेच झाले। महाराजांच्या छळाला सीमाच राहिली नाही आणि त्यात आणखीन हे। बरं भगवंतराव, माफीविषयी काय विचार केलात आपण? नाही म्हणजे हे प्रकरण जितकं लवकर संपेल तेवढं बरं आहे। योग्य वेळी माघार घेण्याचा शहाणपण आहे आणि बर्वेने शब्द दिलाय ना तसा, निदान महाराजांच्या जीवासाठी तरी विचार करा। दोघांनी तर माफी मागून या प्रकरणात अंग काढून घेतलंय आणि उरलेल्या वृत्तपत्रांच्या मालक आणि संपादकांनी माफी मागितली, हे तुम्हाला माहीत असेलच। पाणी। काय झालं मदत निधीचं? किती रक्कम जमा झाली आहे? इतक्या कमी अवधीमध्ये 10,000 जमवणं खूपच कठीण आहे। मी प्रयत्नांची अगदी शर्त केली, परंतु काय? मन मोकळेपणाने बोला। किती जमा करू शकला आहात? जेमतेम 5,000। 5,000 तर 5,000। जमा झालेली मदत तातडीनं पोहोचवून या। या क्षणाला मिळेल तितकी सगळी मदत महत्वाचीच आहे। तुम्ही मदत पोहोचवून या, मी आणखीन काही तजवीज होते का ते पाहतो। ठीक आहे, आपण म्हणाल तसं। पण इतक्याशा रकमेने काय होणार आहे? अहो, 5,000 ही देखील काही छोटी रक्कम नाही। तुम्ही मदत पोहोचवून या, मी आणखीन काही करता येत आहे का ते बघतो। शिवाय ही मदत स्वहस्ते पोहोचवली तर बरं, परहस्ते पोहोचवली तर त्यांना अपमान वाटू शकतो आणि उरवणे ही केवळ मदत नाही तर आपलं कर्तव्यही आहे आणि आपण ते करायलाच हवं। तुम्ही चिंता करू नका, मी स्वतः जाऊन ही रक्कम देईन। शिवाय ज्योतिराव आपल्या पाठीशी आहेत असा दिलासाही देऊन येईन। प्रसंग थोडा बाका आहे। इतर पत्रकारांनी माफी मागून आपली मान सोडवून घेतली आहे, त्यामुळे या दोघांवरती अतिरिक्त ताण येऊ शकतो। त्यात आपल्याला हा आर्थिक ताण थोडा हलका करता आला तर उत्तमच। काय वेळ आली आपल्यावर। माफी मागणं काही तत्वात बसत नाही बळवंतराव, पण असा पेच निर्माण झालाय की माफी मागण्या वाचून गत्यंतरच उरणार नाही। आपला हेतू योग्यच होता गोपाळराव, पण साक्षींनी पुराव्यांनी साथ दिली नाही आणि म्हणून हे सत्य आता कायमच असत्याच्या काळोखात विरून जाणार असं वाटतंय। ज्या साक्षीदारांवर आपल्या आशा लागल्या होत्या, त्या सकवारबाई, आनंदीबाई, आबासाहेब कागलकर घाटगे, मुधोळकर घोरपडे सगळ्यांनी कोल्हापुराच्या कमिशनरास पत्र लिहून कळवले की आम्ही साक्ष द्यायला तयार नाही आणि मग त्यांचा किस्सा इतर संस्थानिकांनी गिरवला। पूर्वी साक्ष देण्यास तयार झालेली मंडळी अचानक बिथरतात काय? खटल्याचं पारडं बर्व्यांकडे झुकतं काय? नियतीने काय मांडून ठेवलंय काही समजत नाही। थोडक्यात काय, तोंड घाशी पडलो आपण।
महाराजांच्या परिस्थितीबद्दलही फार वाईट वाटतं. त्यांची नेमणूक आता 1.25 रुपयांवर आणून ठेवले असं ऐकतोय. ताटाखाली केळीचं पान घेण्यास बंदी, पेढा बर्फी घेण्यास बंदी, अगदी पान सुपारीसही बंदी. काय म्हणावं या दुर्दशेला. केसरीतून सातत्याने या प्रकरणाबद्दल वाचून वाचकही आता कंटाळले असतील की काय अशी भीती वाटते मनाला. यातल्या जे राजकारण सुरू आहे ते संपायचं काही नाव घेत नाहीये. एकीकडे या सगळ्यांनी साक्ष देण्यास नकार दिला आणि दुसरीकडे आपल्यासोबत ज्या ज्या वृत्तपत्रांवर खटले भरले होते त्या सगळ्यांनी माफीनामे सादर केले. या अडकित्यात अडकलेल्या सुपारीसारखी गत झाली आपली. यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, माफी. तत्वात बसत नसली तरी. प्रत्यक्ष साक्ष द्यायला एकही साक्षीदार आपल्या बाजूने तयार नाही. या न्यायाने आपण छापलेली सगळी पत्र देखील खोटीच ठरण्याची शक्यता आहे नव्हे, खात्रीच आहे. काय करायचं बळवंतराव? माफी? काही सुचत नाहीये. डोक्यात उलट सुलट विचारांचा अक्षरशः काहूर माजलाय. ही काय पद्धत झाली? आपल्याशी थोडं बोलायचं होतं. बोलायचंय तर मग कचेरीत यायचं किंवा घरी यायचं. ही जागा आहे का? तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे. मी देखील मोकळा नाही. मला फक्त एक निरोप द्यायचा. तुम्हालाच जरा मदत होईल. बर्वेंनी ज्यांनी ज्यांनी माफी मागितली त्या सगळ्यांवरचे खटले काढून घेतले. मग कोण जाणे, आपल्यावरचा एक खटला ते रद्द करतील किंवा मागे घेतील अशी शक्यता आहे. तुम्ही का नाही माफी मागत? हा निरोप आहे का बर्व्यांचा? कधी कधी 2 पावलं मागे जाण्यात सुद्धा शहाणपणा असतो. त्यामुळे त्यात कमीपणा किंवा हार मानू नये. हे प्रकरण जितकं लवकर संपेल तेवढं बरं. योग्य वेळी माघार घेण्यातच शहाणपण आहे. बर्वेंनी शब्द दिलाय ना तसं. निदान महाराजांच्या जीवासाठी तरी विचार करा. उरलेल्या वृत्तपत्रांच्या मालक आणि संपादकांनी माफी मागितली. इतकी बिकट परिस्थिती येईल याची कल्पना केली नव्हती. सगळे साक्षी पुरावे एक एक करून कोर्टात कुचकामी ठरतायत. बळवंतराव, काय करणार होत आपण? जामीन मिळण्याची काही शक्यता? म्हणजे तसं आता नेमकं काही सांगता येत नाही. पण एवढं मात्र खरं, कोर्टात जामीन मंजूर झाला तरी त्याची जबरी किंमत मोजावी लागेल आपल्याला. म्हणजे हरिदासाची कथा पुन्हा मूळ पदावर येऊन पोहोचली. हे आर्थिक प्रश्न काही पाठ सोडतील असं वाटत नाही मला. तरीही काही अंदाज किती तयारी करावी लागेल याचा? समजा कोर्टात जामीन भरण्याचा प्रश्न आलाच तर असं कुणी आहे का जो तो जामीन भरू शकेल? असं कोण आहे जे सांगता क्षणी येऊ शकेल? कोण असणार? आर्यभूषणसाठी घेतलेलं कर्जच फिटत नाही अजून.
नवीन कर्ज कोण देईल? अहो, मी कर्जाविषयी बोलतच नाहीये, पण तुमच्या खातर, तुमच्यावर, तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून जामीन भरणारी अशी कुणी व्यक्ती आहे का? नमस्कार. नमस्कार, बोला. आबरू नुकसानीची केस याच कोर्टामध्ये चालू आहे ना? होय. केसरीकर आहेत का आतमध्ये? नमस्कार, मी नामजोशी, बळवंतराव टिळकांचा सहकारी. नमस्कार. आपण? मी उरवणे. माझा गुळाचा व्यापार आहे पुणे. ज्योतिराव फुलेंनी मदतीचा प्रस्ताव मांडला. आता खटल्यासाठी किती खर्च होईल काही सांगता येत नाही. तेव्हा आमच्याकडून जमेल तितकी मदत करावयाची आम्ही ठरवले आहे. त्या संबंधानेच इथे आलोय. बरे झाले आपली गाठ पडली. अहो उरवणे शेठ, तुम्हाला असं मदतीचा हात घेऊन इथे आलेलं पाहून केवढा आनंद वाटला. पार पुण्यापासून मुंबईपर्यंत असा विचार करून कुणीतरी आलंय हे खरंच केवढं मोठं आहे. पण काय गुरुजी? जामीन मिळेल अशी खात्री मला तरी नाही वाटत. अरे रे, म्हणजे आमच्या मदतीचा काहीच उपयोग नाही तर उशीरच झाला म्हणायचा. छे छे उरवणे शेठ, हो असं काय म्हणताय? तुम्ही इथवर आलात ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या या शुभेच्छा सत्कारणी लागून एवढीच प्रार्थना. Is it true that the defendants apologized to the prosecution? And if so, does the prosecution want to withdraw the case? My lord, finally the defendant has realized their big mistakes and apologized. But if we let this be, anyone can walk over us again. So I request the court to judge this case fairly, and that's all, my lord. झोपली का कृष्णी? झोपली एकदाची. सकाळपासून तिचं रडू ऐकून ऐकून आता माझं डोकं दुखायची वेळ आलीये. काय हो, काही दुखलं खुपलं का तिला म्हणून रडत असेल? अहो सगळं बघून झालं. काय पोटात दुखतंय का म्हणून ओवा देऊन झाला, शेकून झालं, कानात दुखतंय का कुठं खेळताना धडपडली आणि हातापायाला मुका मार लागलाय, काही कळायला मार्ग नाही. का रडती अशी काही कळत नाही हो. मग घाबरली असेल का हो? नाही, ही लहान मुलं ना जरा मोठी सावली दिसली ना की लगेच घाबरतात. आणि मग काय ते सांगता येत ना, मग काय रडून धिंगाणा. झोपली ना आता, उठल्यावर लागेल खेळायला, नका काळजी करू. सावली, एक सांगू का बाईजी, सकाळपासून माझाही जीव असा घाबरा होतोय हो. कशात लक्ष लागत नाही, चित्त थाळ्यावर नाही. असं वाटतंय की कुठल्या तरी अशुभाची सावली चालून येते आपल्या घरावर आणि कुठल्याही क्षणी आपल्या सगळ्यांना मोठी. ताई, अहो केवढा विचार करताय तुम्ही. मन चिंतिते वैरीने चिंती म्हणतात ना, ते काही खोटं नाही बघा. इतक्या धीराच्या तुम्ही धीर सोडला तर कसं होईल? त्या कृष्णाने काय करावं बरं? बरोबर आहे तुमचं. एकदा काय भलते चलते विचार मनात ठाण मांडून बसले ना की हे असं होतं बघा. विचारांचं मोहोळ उठतं आणि मग मन सैरभैर होऊन जातं. बरोबर नाही होणार काही. नाही होणार ना? After listening to all the arguments and the witnesses, this court hereby sentences Mr. Balarao and Gopal Rao to 4 months of imprisonment.
and to Mr. Ranade and Bede 2 years of imprisonment with a fine of 1,000 rupees each. The court also orders them to be moved to Bombay's Dongri jail. This case is dismissed. माफ कर मला, मी तुला वाचवू शकलो नाही बाळ. दादा जिथं कुठं असेल तिथे काय म्हणत असेल मला. तुझी काकू तिथे पाण्यात देव घालून बसलीये, तिला काय उत्तर देऊ मी. काका, भावा कृष्णी, कसं सांगू त्यांना काय घडलं ते. काका ऐका माझे, रडू नका. अहो 4 तर महिने हे असे निघून जातील. हे सगळं बोलावयास ठीक असलं बाळ. अरे 4 महिने काय थोडा थोडका काळ झाला का. तू तिथं तुरुंगात आणि आम्ही तुझ्या चिंतेत. कसं व्हायचं बाळ. काका, अहो तुम्हीच असे केले तर भामा, कृष्णी, काकू यांना कोण सावरेल. तुम्ही आहात म्हणून मी निश्चिंत मनाने जाऊ शकतोय. आणि माझे म्हणाल तर माझी काळजी करू नका. माझी ख्याली खुशाली तुम्हाला समजत राहीलच आणि आपल्या भेटीगाठी होत राहतील. तुमच्यावर आता सगळा भरोसा आहे, आपल्याही आणि गोपाळरावांच्याही कुटुंबाचा. मला खात्री आहे आम्ही तिथे असताना त्या दोन्ही कुटुंबाची तुम्ही योग्य ती सोय लावाल. बर का गोपाळराव, तुम्ही अगदी निश्चिंत राहा. काका आहेत, वहिनींची आईंची देखील ते उत्तम काळजी घेतील. जशी भामा तशाच वहिनी. येतो काका. येतो. काळजी घ्या बाळांनो. काय मग कळलं ना आता आमच्या राव बहादूर साहेबांची ताकद काय ते. तरी तुम्हाला सांगितलं होतं असलं नसत्या भानगडीत नाक खुपसू नका, त्याचे परिणाम वाईट होतील. पण नाही ऐकले. आता भोगा आपल्या मूर्खपणाची फळं. कोर्टाच्या एका निर्णयामुळे त्या कसपटाचे सुद्धा आपल्याला बोलायचे कसे धाडस होते ते. बळवंतराव, अहो या राव बहादूर बर्वेशी वाकडं गेडं एवढं सोपं वाटलं का बळवंतराव. मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं, वेळ आहे तोवर माघार घ्या.
त्याच्या परिणामांना सामोरं जावं लागेल. पाहिलं ना आता काय झालं ते. मूल बाळ आणि कुटुंब वाऱ्यावर सोडून तुरुंगात कितपत पडावं लागणार. आता तुरुंगाच्या 4 भिंती आड शिकतील थोडा शहाणपणा.